गुड मॉर्निंग. नमस्कार, मी माधुरी. तर इथे ना आज स्वयंपाकामध्ये आपल्याला बनवायची होती कोबीची भाजी. पण त्याआधी चला सकाळी साईला स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर ना सकाळी छान असे फ्रेश झाले आणि देवाची देवपूजा करायला घेतली. आता मस्त अशी देवाची देवपूजा झाली ना आपला पूर्ण दिवस असा प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतो. घरामध्ये सुद्धा खूप छान आणि फ्रेश वाटतं. तर देवाची छान अशी देवपूजा करून घेतली आणि लागले नंतर स्वयंपाकाला, कारण नाश्ता वगैरे जास्त काही बनवत नाही. साईचा स्कूलचा टाईम सकाळी लवकर असल्यामुळे ना माझा स्वयंपाक होईपर्यंत तो घरी पण येऊन जातो आणि मग आलं की त्याला जेवायचं असतं. त्यामुळे ना जास्त काही नाश्त्याच्या भानगडीत पडत नाही. मी आले की लगेच तो जेवतो, त्यामुळे स्वयंपाकच करून घेत असते. तर स्वयंपाकासाठी नाही ते मी कोबीची भाजी बनवली होती. अगदी साधी सिंपल अशी कोबीला फोडणी घातली होती. त्यामध्ये थोडासा टोमॅटो घातलेला होते आणि नंतर ना काळा मसाला घालून छान अशी भाजीला फोडणी दिलेली होती. तर भाजीसाठी ना मी त्याला मुगाची डाळसुद्धा घातलेली होती, कारण डाळीचं वरण वगैरे केलं ना तर मुलं खात नाहीत. त्यामुळे भाज्यांमध्ये असं मूग थोडेसे जातात पोटामध्ये आणि मुगामध्ये ना मुलांच्या हाडं जे असतात ना ते मजबूत करायची ताकद असते. त्यामुळे शक्यतो मुगाची भाजीच आपल्याला केलेली चांगली असते. म्हणून इथे ना मी थोडीशी मुगाची डाळ घालून घेतली आणि मस्त असे त्याला वाफ येऊ दिली. थोडीशी त्यावरती कोथिंबीरसुद्धा घातली. त्यामुळे ना दिसायला आणि खायला दोन्ही पण मस्त अशी टेस्ट. साऊ काय करतोय? एवढ्या जवळ जाऊन का बरं टीव्ही बघत बसलाय? बिल्डिंगमध्ये ना साईडला सगळीकडे कामं चालू आहेत. त्यामुळे ना इथं मशीनचा भरपूर सारा आवाज येतो आणि त्याच्या आवाजामुळे ना साईला टीव्ही बघताना टीव्हीचा आवाज येत नव्हता. म्हणून तो अगदी टीव्ही समोर जाऊन टीव्ही पाहत होता. म्हणून मी त्याला थोडंसं ओरडले आणि लगेच इथं मी माझ्या कामाला लागले. तरी ते ना माझं फ्रीजचं झाकण तुटलेलं होतं आणि बरेच दिवस झालं मी असं ठरवते की ते आपल्याला चिटकवायचे, पण काही केलं ते लक्षातच राहत नव्हतं. नंतर आठवलं की चला आज फेविक्विक आणलेला आहे तर चिटकून घ्यावं, म्हणून मी इथे ना चिटकवायला बसले. पण त्याला ना थोडीशी चीर होती, त्यामुळे ते चिटकतच नव्हतं. मी फेविक्विक ओतला की ते खाली जायचं आणि चिटकत नव्हतं. तर त्यामध्ये ना माझी बोटं सुद्धा चिटकून गेली. नंतर सगळं आठवलं की यामध्ये ना जर तुटलेल्या जागेवरती आपण फेविक्विक टाकून त्यावरती रांगोळी किंवा थोडासा खाण्याचा सोडा टाकला ना तर तो इतका पॅक जाम होतो ना, म्हणजे ती परत त्या जागेनंतर तुटत नाही. दुसरीकडे तुटेल पण जिथं आपण चिटकवले ना तिथं तुटत नाही. नंतर हे मला उशिरा आठवलं. तर कधी कधी काही गोष्टी ना आपल्याला सगळे वेळ गेल्यानंतर आठवतात, पण उशिरा का होईना पण या गोष्टींचा आपल्याला फायदा होतो. तर अशा पद्धतीचा आपला हा छोटासा मिनी ब्लॉग होता. कसा वाटला हा छोटासा मिनी ब्लॉग? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.